नमस्कार. जयम विशेषमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. गुरुवारी 8 ऑगस्टच्या रात्री आपल्या सहकाऱ्यांसोबत ती जेवली. रात्रपाळी होती तिची. काम आटोपून थोडा आराम करावा म्हणून ती सेमिनार हॉलमध्ये गेली. रात्री 3 पर्यंत तिथे ते सुरक्षित होती. त्यानंतर शुक्रवारी सकाळी तिचे डॉक्टर सहकारी जेव्हा सेमिनार हॉलमध्ये पोहोचले तेव्हा अंगाचा थरकाप उडवणारं चित्र त्यांना दिसलं. पीडित डॉक्टर ही अर्धनग्न अवस्थेत होती. तिच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या. डोळ्यातून, ओठांमधून, गुप्तांगातून रक्त वाहत होतं. रात्री 3 नंतर तिच्यावर झालेले अत्याचार, तिच्या जखमा ओरडून ओरडून सांगत होत्या. तिचा आवाज कुणीच कसा ऐकला नाही. कुणी केलं हे कृत्य? पीडितेवर सामूहिक अत्याचार झाला का? असे अनेक प्रश्न अजूनही निरुत्तरितच आहे. काय घडलं त्या रात्री कोलकात्याच्या त्या रुग्णालयात? त्या पीडितेला न्याय नक्की कधी मिळणार? पाहूयात आजच्या जयम विशेषमध्ये. कोलकाता येथील आर.जी. कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. याच रुग्णालयातील एका ज्युनियर डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेचे देशभर तीव्र पडसाद उमटतायत. विविध सामाजिक संस्थांकडून आंदोलनं पुकारली जात आहेत, तर महाराष्ट्रात सुद्धा अनेक रुग्णालयामधल्या निवासी डॉक्टरांनी या विरोधात आंदोलन केलंय. महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. जे डॉक्टर इतरांचे प्राण वाचवत असतात, त्याच डॉक्टर महिलेला वाचवण्यासाठी कुणी कसं पोहोचलं नाही? जे हात इतरांना जीवनदान देत असतात, त्याला इतकं निर्घृणपणे कुणी कसं मारू शकतं? असे अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहेत. कोलकात्यामधील रुग्णालयात डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांनी सुद्धा आंदोलन छेडलं होतं. बुधवारी मध्यरात्री याच रुग्णालयात हिंसाचार सुद्धा झाला. निषेध करत असताना प्रचारादरम्यान अचानक एक जमाव रुग्णालयात घुसला आणि अनियंत्रित जमावाने रुग्णालयात तोडफोड केली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही त्यावेळेस करावा लागला होता. अश्रुधुरांच्या नळकांड्या देखील फोडाव्या लागलेल्या. ही घटना हॉस्पिटलमधील डॉक्टरावर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी संताप व्यक्त करणारी होती. मध्यरात्री महिलांनी आंदोलन केले. यावेळेस महिला डॉक्टरवरील क्रूर अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळावा यासाठी आंदोलन करण्यात आलं आणि फक्त कोलकात्यातच नाही तर देशभरात प्रतिक्रिया उमटतायत. तर कोलकातामध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येच्या घटनेने देशभरात संताप व्यक्त होतोय. के.आर.जी. कर रुग्णालयातील निवासी महिला डॉक्टरवर अत्याचार झाला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. गुरुवारी रात्री हे संपूर्ण घटनाक्रम घडलेला आहे आणि त्या रात्री नक्की काय घडलं आपण सविस्तर पाहूयात. गुरुवारी म्हणजे 8 ऑगस्ट रोजी ती नेहमीप्रमाणे तिच्या कर्तव्यावर होती. घटनेच्या दिवशी पीडितेची रात्रपाळी होती. रात्री तिने इतर सहकाऱ्यांसह नीरज चोप्राची ऑलिम्पिकची स्पर्धा पाहिली. त्यानंतर तिने सहकाऱ्यांसह जेवण केलं. जेवण झाल्यानंतर तिने आपल्या आईला फोन करून जेवून घेण्यास सांगितलं. जेवण झाल्यावर ती कर्तव्यावर परतली. कामं आटोपून ती सेमिनार हॉलमध्ये विश्रांतीसाठी गेली. सेमिनार हॉलमध्ये रात्री 3 पर्यंत ती व्यवस्थित होती. मात्र सकाळी त्या सेमिनार हॉलमध्ये ती अर्धनग्न अवस्थेत सापडली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पीडितेच्या गुप्तांगातून रक्त वाहत होतं. तिचे दोन्ही डोळे आणि तोंडातूनही रक्त येत होतं.
दरम्यान कोलकात्याच्या आरजीकर रुग्णालयात या महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचारानंतर तिची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली। या प्रकरणी संशयित आरोपी संजय रॉयला अटक करण्यात आली आहे। आता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयचं तपास पथक दिल्लीहून कोलकाता येथे पोहोचले। डॉक्टरच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या संजयला सीबीआयने कोलकाता पोलिसांकडून ताब्यात घेतले। सीबीआय सोबत वैद्यकीय पथक आणि फॉरेन्सिक तज्ञही असल्याची माहिती समोर येते। सीबीआयने संजय रॉयला ताब्यात घेतल्यानंतर सर्वप्रथम त्याला आरजीकर रुग्णालयात नेण्यात आलं आणि तिथे सीबीआयच्या पथकाने त्याला गुन्हा घडल्या त्या ठिकाणी नेलं। तसेच अधिकाऱ्यांनी सुद्धा कोलकाता पोलीस आणि एसआयटीच्या सदस्यांची बैठक घेऊन या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत पोहोचला आहे याची माहिती घेतली। संजय रॉय गेल्या महिनाभरापासून पीडित महिला डॉक्टरच्या मागावर होता का, तो तिचा पाठलाग करत होता का आणि या संदर्भातलं कुठलंही सीसीटीव्ही फुटेज सापडतंय का, या संदर्भाने आता तपास सुरू झालेला आहे। डॉक्टरवर अत्याचार आणि हत्या हा पूर्वनियोजित कट होता का, या हत्येचा कट नक्की कसा रचला गेला। संजय रॉयने एसआयटी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं होतं की यापूर्वी तो कधीही सेमिनार हॉलमध्ये गेला नव्हता आणि या संपूर्ण प्रकरणाची वेगवेगळ्या दृष्टिकोनाने आता चौकशी सीबीआय करणार आहे। तर आता या प्रकरणात कोलकाता पोलिसांनी संजय रॉय नावाच्या आरोपीला अटक केली। आरोपीच्या हातावर, चेहऱ्यावर चाव्याच्या खुणा आहेत। दरम्यान यावरून पीडितेने स्वतःला वाचवण्यासाठी प्रचंड विरोध केल्याचं दिसून येते। दरम्यान पुरावे मिटवण्यासाठी संजयने त्याने घातलेले कपडेही धुतले होते, तर झडती घेतली असता त्याचे बूट सापडले ज्यावर रक्ताचे डाग होते। सोबतच एका हेडफोनवरनं संजय सापडला गेला, कारण हेडफोन घातलेला असताना त्याने सेमिनार हॉलमध्ये प्रवेश केला आणि ज्यावेळेस तो बाहेर आला सेमिनार हॉलमधून तेव्हा त्याच्या कानात हेडफोन नव्हता आणि तो तुटलेला हेडफोन त्याच सेमिनार हॉलमध्ये पडलेला होता। दरम्यान पीडितेने प्रतिकार करत असताना हा हेडफोन तुटला असल्याची शक्यता आहे। दरम्यान हा कोण आहे हा नराधम संजय, पाहूयात। आरोपी कोलकाता पोलिसात काम करणारा नागरी स्वयंसेवक होता। संजयची पोलीस कल्याण मंडळात बदली करण्यात आलेली। त्याची ड्युटी आरजीकर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात करण्यात आलेली। तो स्वतःला कोलकाता पोलीस कर्मचारी म्हणून घेत असे। तर आरोपी संजय रॉय दारूच्या नशेत असताना पोलिसांनी त्याला पकडलं। पोलिसांना त्याच्या फोनमधून अश्लील व्हिडिओही सापडले। संजयची 4 लग्न झालेली आहेत। गैरवर्तनामुळे त्याच्या 3 बायका त्याला सोडून गेल्याचंही तपासात समोर आलंय। तर यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या घटनेविरोधात संताप व्यक्त केला। ते काय म्हणाले होते पाहूयात। ये भी बताना चाहूंगा कि जब बलात्कार की या महिलाओं पर अत्याचार की घटनाएं घटती हैं तो उसकी बहुत चर्चा होती है, बहुत प्रचार होता है, मीडिया में छाया रहता है। लेकिन जब ऐसे राक्षसी मनोवृत्ति व्यक्ति को सजा होती है तो वो खबरों में कहीं नजर नहीं आती, एक कोने में कहीं पड़ा रहता है। अब समय की मांग है कि जिनको सजा होती है उसकी व्यापक चर्चा हो, ताकि ऐसा पाप करने वालों को भी डर पैदा हो। ये पाप करने की हालत ये होती है कि फांसी पर लटकना पड़ता है। तर घडलेल्या घटनेसंदर्भात काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी सुद्धा संताप व्यक्त केलाय। पाहूयात ते काय म्हणाले। कोलकाता येथे एका ज्युनियर डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याच्या भीषण घटनेनं संपूर्ण देश हादरलाय। ज्या प्रकारे तिच्यावर होणाऱ्या क्रूर आणि अमानवी कृत्यांचा थरार समोर येत आहे, त्यामुळे डॉक्टर समाज आणि महिलांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालंय। पीडितेला न्याय देण्याऐवजी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न रुग्णालय आणि स्थानिक प्रशासनावर गंभीर प्रश्न निर्माण करतो। वैद्यकीय महाविद्यालयासारख्या ठिकाणी जर डॉक्टरच सुरक्षित नसतील
तर पालकांनी आपल्या मुलींना परदेशात शिकण्यासाठी कशाच्या आधारावर विश्वास ठेवायचा? तर कोलकाता पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी संजय रॉय याला रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर काही पुराव्यांच्या आधारे अटक केली। दरम्यान आता एका डॉक्टरने असा दावा केलेला आहे की या बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये एकापेक्षा जास्त आरोपी सहभागी आहेत, म्हणजेच पीडितेवर सामूहिक बलात्कार, सामूहिक अत्याचार झालेले आहेत। अखिल भारतीय शासकीय डॉक्टर संघाचे सरचिटणीस डॉक्टर सुवर्ण गोस्वामी यांनी असा दावा केलाय की त्यांनी या प्रकरणाचा शवविच्छेदन अहवाल वाचलेला आहे। आणि या अहवालावरून हा सामूहिक बलात्कार असल्याची चर्चा जास्त होती। दरम्यान हा सामूहिक बलात्कार का वाटतोय डॉक्टरांना, याचीही काही कारणं आहेत, पाहूयात। तर पीडितेच्या एकूणच अवस्थेवरनं एकापेक्षा जास्त जणांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा संशय। शरीरावर अनेक खोल जखमा आहेत, त्यावरून एका व्यक्तीचं काम नसल्याचा दावा। पीडितेच्या गुप्तांगात 151 मिलीग्रॅम वीर्य आढळल्याचाही दावा पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये करण्यात आलेला आहे। पीडितेने एकापेक्षा अधिक जणांचा प्रतिकार केल्याचाही दावा करण्यात आलेला आहे, कारण की त्या पद्धतीच्या खुणा तिच्या अंगावर आहेत। दरम्यान हा सामूहिक अत्याचार आहे का, या संदर्भात तपास करणाऱ्या पोलिसांचंही मत समोर येतंय, पाहूयात। We have never said that there is only one person. We said we are waiting for scientific evidence. We are waiting for scientific evidence. It takes a bit of a time. When the accused is not breaking, accused is constantly saying one thing, and we don't have anything to support. तर शहरातील KRG कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये डॉक्टरच्या अमानुष बलात्कारानंतर संपूर्ण देश हादरलाय। बलात्कार करून या महिला डॉक्टरची हत्या करण्यात आली आणि या घटनेनंतर देशातील डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतला। या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी संपूर्ण देशभरात केली जाते। या महिला डॉक्टरचा शवविच्छेदन करण्यात आलं असून या शवविच्छेदनातून काही धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत। काय सांगितलं गेलेलं आहे शवविच्छेदन अहवालात, पाहूयात। तर महिला डॉक्टरच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा आहेत। मृत डॉक्टरांशी अनेक वेळा बळजबरीने शरीर संबंध ठेवण्याचा दावा या शवविच्छेदन अहवालात करण्यात आलेला आहे। सकाळी 3 ते 5 वाजेदरम्यान डॉक्टरवर अत्याचार झाल्याचं समोर आलंय। महिलेच्या ओठांवर, नाकावर, गाल, जबडा तसेच शरीरावर अनेक ठिकाणी खोल जखमा आहेत। पीडितेच्या डोक्यालाही जबर मार लागलेला आहे। दुष्कर्म केल्यानंतर डॉक्टरचा गळा दाबून खून करण्यात आल्याचं समोर आलंय। तर विरोधकांनीही या प्रकरणावरून पश्चिम बंगाल सरकारला लक्ष करण्याचा प्रयत्न केलेला आहे। दरम्यान याचवरून आता ममता बॅनर्जी यांनी विरोधकांना सुनावलंय। ममता बॅनर्जी यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळेस बोलताना त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। काय म्हणाल्यात ममता बॅनर्जी, पाहूयात। कोलकात्यात महिला डॉक्टर बरोबर घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे। भाजपा आणि CPI या घटनेवरून खालच्या पातळीवरचं राजकारण करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला। त्यांना राज्यात बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण करायची आहे का, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला। मात्र त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की मी सत्तेची लालची नाही आणि या प्रकरणी आमच्या सरकारने योग्य ती कारवाई केला असल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केलाय।
दरम्यान आता या प्रकरणासंदर्भात अनेक सवाल उपस्थित झालेले आहेत। पोलिसांच्या तपासासंदर्भातच प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय, कारण की महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर सेमिनार हॉलच्या अगदी समोर पुन्हा एकदा कामाला सुरुवात झाली आहे। महिला डॉक्टरचा बलात्कार करून तिची हत्या करण्यात आलेल्या सेमिनार रूमच्या समोरच नूतनीकरणाचं काम सुरू झालं असल्याचा दावा केला जातोय। भिंतीला सर्वत्र तडे गेलेले आहेत, विटा सर्वत्र पसरलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अचानक रुग्णालयाच्या खोलीची दुरुस्ती करण्याची गरज का पडली? डॉक्टरच्या हत्येचे पुरावे लपवण्याचा प्रयत्न रुग्णालयाकडून केला जातोय का? आणि हा जर प्रयत्न केला जात असेल, सेमिनार रूमच्या अगदी समोर असलेल्या ठिकाणी जर रिनोव्हेशन होत असेल, तर या संदर्भात पोलीस काहीच कारवाई का नाही करत आहे, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात आणि विद्यार्थ्यांनी पोलिसांवरच निष्काळजीपणाचा आरोप केलेला आहे। सेमिनार हॉलमध्ये तिथे लोक पोहोचलेच कसे? सेमिनार हॉलच्या अगदी समोर असलेल्या ठिकाणी रिनोव्हेशन कशा पद्धतीने सुरू झालं? पुरावे नष्ट करण्यासाठी जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न हॉस्पिटल प्रशासनाकडनं उत्तरं या संदर्भात मागवली जात आहेत। तर या संदर्भात आता अमित मालवीय यांनी ममता सरकार हे प्रकरण दडपत असल्याचा आरोप केलेला आहे। भाजपा आयटी सेलचे प्रमुख आणि पश्चिम बंगाल भाजपाचे सहप्रभारी अमित मालवीय यांनी ममता बॅनर्जी सरकारवर हे प्रकरण दडपल्याचा आरोप केलेला आहे। रुग्णालयाच्या आवारात महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या झाल्याची घटना घडली। ममता बॅनर्जी सरकार हे प्रकरण दडपण्यासाठी कोलकाता पोलिसांचा वापर करत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा दुखापतीला दुजोरा दिला। महिलांवरील गुन्ह्यांकडे पश्चिम बंगालचं सरकार किती काळ डोळेझाक करणार, असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय। दरम्यान याच संदर्भात समाज माध्यमात कोर्टातला एक व्हिडिओ व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये असं सांगण्यात येतंय की पुरावे नष्ट करण्यासाठी कशा पद्धतीने प्रशासन कामाला लागलेलं आहे आणि पुरावे नष्ट करण्यासाठी काय काय प्रयत्न केले जातात या संदर्भात हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमात व्हायरल होतोय। हा व्हिडिओ नक्की काय आहे आपण पाहूया। There is an apprehension that if time lost, there is chances of something getting derailed. How do you ensure that that doesn't happen? I am coming to your lordship within 24 hours. 24 Morning, your hours. lordship, sir, I will come with the 24 hours, everything will today, my lord, whatever time I take, I'll have it will prepared. kindly keep it at All one morning. time. That is the earliest I can come. बाकी extend Sir, I am trying to expedite matters as fast as possible. Your lordship gives me 24 hours. I don't think I'm being very unreasonable. Yes. My lord, But all tomorrow such morning, I vehement shall give objections are an coming. exhaustive report which will also deal with the submissions made from the bar which were not in the petitions, because there are a lot of things which are not. My lord, petitions have been But served. may I only just point out There are one many thing? All these objections vehement that are- objections are coming from the part of the state. It was at the very outset that had come from the highest authority of the state that it should be immediately transferred to the CBI. Now she comes up with a statement saying that after 7 days. So my lord, this is absolutely suspicious. Within this 7 days, evidence would be wiped out. My lord, I have annexed a newspaper article with this, which says, page number 21 of my application, no objection to CBI probe, says the highest authority of the state on the very next day. Now, my lord, she comes up with a statement after 7 days. So this 7 days is very crucial for wiping out the evidence. This case will go just the Kamduni way. The accused will be acquitted. And I will show it to your lordship how he will be acquitted. Because this very commissioner of police was the inspector general of the CID when Kamduni murder took place. It is due to his blotching up of the entire case that today Kamduni has failed. I was a defense counsel. I defended them. But today when I appear for the victim, this person has now been rewarded by being made a CP. This person should be put on compulsory waiting. He is the person who is responsible for the Kamduni rape and murder because he was the head of the investigation. He blotched it up completely. And the same thing he has done. What he has done, yes, on the victim's body, he bought a scratch mark. In the Kamduni case, same thing happened. They bought a scratch mark on the victim. We argued, and my lord, this honorable court acquitted that person with a scratch mark. Same thing. Same modus operandi by this Vineet Goel. My lord, he needs to go. तर या दुर्दैवी घटनेवर जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत, त्यावर एक नजर टाकूया। पीडितेचा ओरडण्याचा आवाज
कुणीच कसं ऐकला नाही? पीडितीच्या शरीरावर इतक्या जखमा कशा झाल्या? प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर सामूहिक अत्याचार झालाय का? अत्याचार आणि हत्या का आणि कशामुळे? आरजी कर महाविद्यालयात सेक्स आणि ड्रग्सचं रॅकेट आहे का? आणि सेक्स आणि ड्रग्सच्या रॅकेटचा सुगावा लागल्यानं पीडितेची हत्या करण्यात आली आहे का? हिंसक आंदोलन करणाऱ्या जमावाला कुणी अभय दिलंय? संजय रॉय एकटाच होता की अन्यही त्याच्याबरोबर होते? घटनेनंतर महाविद्यालयाकडून पुरावे नष्ट केले गेलेत का? आणि घटनेनंतर उशिराने पोलिसांना का माहिती दिली गेली?